धन्यवाद. थँक्यू. सूर्य हॅलो, सूर्योदय रायझर्स. सूर्योदय रायझर संघ आणि कसबा सुपर किंग्स दोन्ही संघांनी या मॅच साठी तयार राहा. प्लेइंग 11 व्हेरिफिकेशन अजून आपलं अपूर्ण आहे. ताबडतोब करा. कसबा सुपर किंग्स, कसबा सुपर किंग्स आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या. अनिल वाडेकरच्या नेतृत्वाखाली सूर्योदय रायझर संघ तयार झालेला आहे. सौरभ पठारे, अनिल राठोड, भाऊसाहेब पराड, गिरीश शितोळे, किरण नातू, रुपेन गायकवाड, संग्राम धुमाळ, सुमित भोसले, वैभव आव्हाळे, विनायक कदम ही फौज आहे सूर्योदय रायझर कडे. तर कसबा सुपर किंग्स सम्राट रावतेच्या नेतृत्वाखाली मैदानामध्ये उतरते. गिरीश हसबनीस, आकाश कुलकर्णी, भूषण ढेरे, नचिकेत देशपांडे, प्रणव टावरे, सचिन पै, सागर घोडके, शशांक वकील, तेजस रुपडे, वरद ठाकर. कसबा सुपर किंग्स व्हेरिफिकेशन साठी या आणि लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. व्हेरिफिकेशन अतिशय महत्वाचं आहे. टॉस झालाय ना? काय झालंय टॉस? सूर्योदय रायझर संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी कसबा सुपर किंग्सला त्यांनी मैदानामध्ये निमंत्रण दिलेलं आहे. तर चला, क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब एका ओळीमध्ये मैदानामध्ये दाखल होईल तो संघ. अर्थातच कसबा सुपर किंग्स विरुद्ध सूर्योदय रायझर्स या दोन संघामध्ये मॅच आपण इथे बघणार आहोत. सूर्योदय रायझर्सनं
हॅलो, सर्वाधिक षटकार आपण बघतोय स्क्रीन वरती. अनिल केकरीने मागची मॅच धमाकेदार खेळली. 14 षटकार. सागरपुरीचे श्रीराम पथकचा खेळाडू 13 षटकार. 11 षटकार मारणारा समीर मोंगल, अथर्व घाटगे, तर कपिल राऊतनं 10 षटकार स्पर्धेमध्ये ठोकलेले आहेत. दगडूशेठ वॉरियर्सच्या 3ही मॅचेस या स्पर्धेतला पूर्ण झालेल्या आहेत. एक विजय त्यांच्याकडे आहे. उद्या देखील साखळी पद्धतीचे साखळीचे सामने आपण या मैदानामध्ये खेळवणार आहोत. आणि उद्या संध्याकाळी स्पर्धेचे जनक, उद्गाते, उद्योजक पुनीत दादा बालन हे सुद्धा सामना खेळण्यासाठी मैदानामध्ये येणार आहेत. कसबा सुपर किंग्स मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. स्पर्धेमध्ये बघितलं कसबा सुपर किंग्सची 2 सामने त्यांनी खेळलेले आहेत, मात्र पहिल्या विजयाची प्रतीक्षा त्यांना आहे. सूर्योदय रायझर्सचे देखील 2 सामने पूर्ण झालेले आहेत. 1 गुण त्यांच्याकडे आहे. तर ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची असेल. गुणांचं खातं उघडायचंय कसबा सुपर किंग्सला, तर ते जर 3 पर्यंत घेऊन गेलेत सूर्योदय रायझर्सचा, त्याचा अधिकचा फायदा त्यांना निश्चित होणार आहे. सामन्याला होते सुरुवात. राऊंड विकेट, उजव्या बाहेर जाणारा चेंडू इथे चांगला ठरेल. शफल होतोय फलंदाज, रीच मध्ये पोहोचतोय आणि त्यामुळेच हा चांगला चेंडू आहे. बॅट्समॅन रीच टू दी बॉल, हा नियम आला. हे बदल का घडतायत? ते काही बदल खेळाडूंनी केलेले. पूर्वी खेळाडू शफल व्हायला लागले आणि मग प्रश्न पडायला लागला की गोलंदाजाने चेंडू टाकायचा कुठे. मग याबरोबरच इथे गॅप मध्ये चेंडू आहे. कव्हर्स मधून सीमारेषेच्या बाहेर माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन असलेला चौकार. मंडळ भारी आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच, रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो जीत. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा चेंडू उजव्या बाहेर यावेळेस टाकलेला आहे. त्याच दिशेनं 3ही चेंडू टाकलेत गोलंदाज भाऊसाहेबनं. एक चौकार जरी आलेला असेल तरी 2 चेंडू मध्ये धावा घेतलेल्या नाहीत कोणीही फलंदाजांनी. 4 धावा धाव फलकावरती. बाहेरची कड जरूर होती इथे, मात्र झेल सुटलेला आहे आणि जीवदान प्राप्त झालेलं आहे. याबरोबरच चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कव्हर्स मध्ये 1 धाव येणार आहे आणि धावफलक पोहोचतोय 5 धावा. समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत शैलेश निवंगुणे सर उपस्थित होत आहेत. स्वागत आहे शैलेश सर. कसबा सुपर किंग्स विरुद्ध सूर्योदय रायझर्स अशी मॅच आपण इथे बघतोय. उंच फटका आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक मागे जातोय. चेंडूच्या खाली पहिला फलंदाज बाद. यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. कसबा सुपर किंग्सला पहिला धक्का. लांब चेंडू टाकायचा प्रयत्न होता भाऊसाहेबचा आणि तो यशस्वी झालेला बघायला मिळतोय. एक बेसिक आहे क्रिकेट मधलं, बेसिक्स असतं की तुम्ही शरीरापासून लांब खेळा, अवे ऑफ द बॉडी खेळा, तर चेंडू हवेतच जाणार आहे. तिथे फटका टायमिंग व्यवस्थित मिळत नाही आणि चेंडू त्यामुळे हवेत जातो. तर इथे तेच झालेलं आहे आणि पहिला फलंदाज गमावलाय कसबा सुपर किंग्सनं. भूषण आणि आकाश ही जोडी आहे. 50 वर्षावरील खेळाडू भूषण मैदानामध्ये दाखल होत आहे. स्ट्राईक एंड वरती 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उचलण्याचा प्रयत्न, चेंडू आकाशामध्ये आणि झेल होईल. भूषण बाद. 2 गडी बाद 5. पहिलं षटक मैदानामध्ये. प्रचंड यशस्वी भाऊसाहेबचं सनसनाटी निर्माण केली. विस्फोट घडून आणले. भूकंप इथे घडून आलेला आहे. 2 बाद 5 कसबा सुपर किंग्स. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी इथे केली जाते, अप्रतिम अविश्वसनीय गोलंदाजी.
बघा ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतं त्या षटकामध्ये बॅटरला अडकवण्याचं काम इथे अनुभवाच्या जोरावरती अचूक टप्प्याच्या गोलंदाजीमध्ये साकारण्यात येतोय आणि त्याचा फायदा इथे टीमला देखील होतोय। पहिल्या षटकामध्ये 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 2 ची सुरुवात देखील इथे केली जाईल। क्षेत्ररक्षण आपण पाहतो इथे सजवलं जात आहे। यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांना चिटकून उभे होते ते मात्र थोडेसे मागे सरकतायत। त्याचबरोबर शॉर्ट गली आहे, पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर शॉर्ट मिड विकेट, डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट। चेंडू देखील वेगवान इथे गोलंदाजी मार्क वरती अनिल यांना आपण पाहतोय। आकाश आणि शशांक ही जोडी मैदानामध्ये आहे। 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात सुरुवात इथे काहीशी खराब होते कसबा सुपर किंग या संघाची। 2 बॅटर इथे बाद झालेत। पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ बाउंड्री मध्ये बॉल चाललाय 1 2 3 4 बाउंड सीमारेषा पार, येतोय चौकार 4 धावेंसाठी। आमचे मंडळ भारी आता आमची बारी, आमचे मंडळ भारी। आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची चला। 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते। धावसंख्या होते ती 9 धावा। दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे। पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय भन्नाट वेगामध्ये इथे हाताळला जातोय। सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। 9 धावा आतापर्यंत झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात। दुसरं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे 6 ची सरासरी इथे धावसंख्येची गाठली आहे कसबा सुपर किंग या संघाने। इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय पॉइंटच्या दिशेने। त्या दरम्यान सिंगल प्राप्त होते। एक धाव देखील तितकीच महत्वाची असते। निर्धाव चेंडू हाताळण्यापेक्षा, निर्धाव चेंडू खेळण्यापेक्षा एक धाव कधीही परवडण्यासारखी। धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते। धावसंख्या होते ती 10 2 गड्यांच्या मोबदल्यात। दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे। चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे। सर पुन्हा एकदा आपण मॅच कडे अगदी बारकाईने जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे पॉवर जनरेट करणारा खेळ करावा लागतो तिथे मात्र बॅटर बॅकफुटला जाऊन खेळतायत। काहीशी गोलंदाजी इथे तिकड आहे आणि क्षेत्ररक्षण त्यापेक्षा चांगलं आहे। निश्चित दिशा टप्प्यावरती चांगली अचूकता बघायला मिळालेली। पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामधून 6 आणि 2 षटकामध्ये फक्त 11 धावा फलकावरती लागलेल्या आहेत कसबा सुपर किंग्सच्या। आणि या लढतीमध्ये त्यांना जिंकायचं असेल, आपल्या गुणांचं खातं उघडायचं असेल तर अधिक वेगवान खेळ अपेक्षित आहे। वेगवान धावा बनवणं गरजेचं आहे। कमी धावसंख्येवरती या खेळपट्टीवरती रोखणं कठीण जातंय। आपण 3-4 दिवस सातत्याने बघतोय इथे मोठे स्कोअर पाहिजेत आणि कशा पद्धतीनं कसबा सुपर किंग्स इथे किंग्स ठरणार आहे या मॅच मध्ये बघूया। शशांकला मैदानामध्ये आणलं जाते। आकाश सलामीचा फलंदाज आहे। 8 चेंडूमध्ये 10 धावा आकाशने बनवलेल्या आहेत। वैभवला आता गोलंदाजी दिली जाते। समालोचन कक्षाच्या बाजूने एका एंड कडून पहिली 4 षटकं आपण बघणार आहोत। तिथे तिसरं षटक सुरू झालेलं आहे। 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे कसबा सुपर किंग्स। तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे। स्पर्धेचं स्केड्यूल आपण पाहिलं तर एकूण 8 ग्रुप स्पर्धेमध्ये तयार झालेले आहेत। 8 ग्रुप पैकी प्रत्येकी 2 ग्रुपचा मिळून एक मोठा गट तयार करण्यात आलेला आहे। उजव्या दिशा बाहेर चेंडू आहे, चांगला चेंडू ठरेल। 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। त्यामुळे 2 ग्रुपचे असे 6 संघ एका मोठ्या ग्रुपमध्ये आणले आणि असे 4 मोठे गट आहेत। या गटामध्ये एका गटातल्या संघांना दुसऱ्या गटातल्या 3 संघाबरोबर खेळायचंय। त्यामुळे एका गटातले 3 संघ दुसऱ्या गटातल्या 3 संघांबरोबर खेळणार आहे। आणि म्हणूनच आम्ही जर ग्रुपमध्ये तुम्ही बघितलं तर अनेक संघ 3-3 मॅचेस सलगपणे जिंकू शकतात। त्यामुळे मला वाटतं 3 मॅचेस जिंकलेल्या संघाला सुद्धा कदाचित नेट रन रेटवरच सुपर 8 मध्ये प्रवेश मिळेल अशी परिस्थिती काही गटांमध्ये तयार झालेली आहे। काही गटांमध्ये अनेक संघांनी अजूनपर्यंत पराभव स्वीकारलेले नाहीत। त्यामुळे अशा लढती इथे महत्त्वाच्या। एक पराभव सुद्धा तुम्हाला परवडणार नाही।
जिंकायचंच आहे, प्रत्येक मॅचला जिंकायचंय आणि तरच पुढे प्रवेश मिळू शकतो. एखादा पराभव मिळाल्यानंतर क्वचित नेट रन रेट वरती मॅच आली तर तिथे सरस धावगती असेल तर तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे खूप चुरशीचा गट आहे इथे, चारही गटांमध्ये चुरस खूप मोठी आहे. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना वैभव गोलंदाजीसाठी तयार आहे. शशांक स्ट्राईक एंड वरती, आकाश नॉन स्ट्राईक एंड वरती. कसबा सुपर किंग्स इथे देखील आपण पाहतोय यष्टांच्या मागे काहीसं कलेक्शन खराब होत आहे. रुपेन यांच्या हातातून चेंडू निसटतो आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड वरील खेळाडू अगदी वेगात जाऊन चेंडू 30 सर्कलच्या बाहेर अडवण्याचा प्रयत्न करतात बाउंड्री लाईनच्या लगोलग. त्या दरम्यान इथे आपण पाहतोय वाईट बॉल आहे, अवांतर धाव आणि त्यामध्ये बॅटने लागलाय मला वाटतं चेंडू, तेच इथे कळवण्यात येत आहे. आताचे एकूण किती आहे? 3 धावा आहेत. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 16 धावा. हा चेंडू देखील बॅटवरतून ब्रश आणि इथे मात्र खराब असं कलेक्शन, चुकीचा अंदाज आणि त्यानंतर बॉल जाईल सीमारेषा पार. थर्ड मॅन रिजन मध्ये येतोय एक सनसनीत नशिबाची साथ देणारा नशिबवान चौकार. 4 धावा. आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार बाजू. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20. पुन्हा एकदा काहीस शफल होऊन चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरचा आहे, ऑन साइडला खेळलाय, परंतु त्या दरम्यान दुहेरीच्या प्रयत्नात विकेटचं पतन होतंय. शशांक इथे होतील धावबाद. तिसरा बॅटर क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. यष्टीची चला आता मैदान गाजवू, असो हार बाजू. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. कसबा सुपर किंग्स इथे थोडेसे अडचणीत येत आहेत. एका बाजूनं पाश आवळलेले आहेत सूर्योदय रायझर्सनं. तिसरं षटक देखील त्यांचं अगदी व्यवस्थित जात आहे. पॉवर प्ले मध्ये रोखलं होतं कसबा सुपर किंग्सला. खरं तर पुण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये मानाचा पहिला गणपती म्हणून कसबा गणपतीला मान आहे. खरं तर अतिशय मोठी परंपरा असलेला गणेशोत्सव आहे. खरं तर मुखवटा नसलेली तांदळा असलेली गणेश मूर्ती हे वैशिष्ट्य आहे कसबा गणपतीचं. राजमाता जिजाबाई आणि गणेश भक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यानंतर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे. तर छत्रपती शिवाजी राजे प्रत्येक मोहिमेला जाण्या अगोदर कसबा गणपतीचे दर्शन घेत असत आणि म्हणून या गणपतीला जयती गणपती असंही म्हणतात. आजही प्रत्येक कार्यामध्ये पहिली अर्पण पत्रिका कसबा गणपतीला दिली जाते आणि मग इतर पाहुण्यांना आपण निमंत्रण देतो. मानाचा पहिला गणपती कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट इथे या मॅच मध्ये खेळतायत. उजव्या इशा बाहेर टाकलेला चेंडू इथे अपील जोरदार झालं मात्र पंचांवर त्याचा परिणाम नाही झाला. 21 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत. कसबा सुपर किंग्स फलंदाजी करतायत. नक्कीच काहीशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते की काय आख्यायिका आहे कसबा गणपतीच्या. जे आपण जी काही माहिती आतापर्यंत ऐकली असाल की पुण्याचं आराध्य दैवत म्हणून देखील कसबा गणपतीला प्रामुख्याने मान आहे, मानाचा गणपती आहे. आणि पुणे म्हटल्यानंतर गणपती उत्सवाला प्रामुख्याने एक चांगली ओळख पुण्यनगरीला देखील मिळालेली आहे. हा चेंडू देखील उजव्या इष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न पंचांनी पुन्हा एकदा अवंतर धाव इथे घोषित केले. अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. नचिकेत नवीन बॅटर मैदानामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर अतिरिक्त धावेने इथे वाढली जाते. 22 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात.
चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगला फटका सरळ बॅटने खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक समोर येत आहेत. अडवण्याचा प्रयत्न होईल आणि धावफलक देखील पुढे जाईल. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कसबा सुपर किंग्स. भाऊसाहेब गोलंदाजी मार्क वरती 2 विकेट आधीच पहिल्याच षटकामध्ये भाऊसाहेबने टिपलेले आहेत. दुसरं षटक 8 धावा केवळ खर्च केलेले आहेत. याबरोबर परत एकदा खाली राहिलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. खूप लवकर बॅट आली चेंडूवरती. चेंडू थोडासा वेगान आला यावेळेस आणि आपण बघतोय धावफलक तिथेच 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. भाऊसाहेब पुन्हा एकदा चांगला गोलंदाज आहे. पहिलं षटक अप्रतिम होतं. त्या षटकामध्ये 5 धावा तर या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 3 धावा. कव्हर्स मध्ये गॅप मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू सीमारेषा गाठतोय. शानदार माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन असलेला चौकार. आमचे मंडळ भारी आता आमची बारी आमचे मंडळ भारी आला मौका मारा. सुरेख असा फटका दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू खेळून काढला आणि 300% ज्याप्रमाणे ऑक्सिजन आहे त्याचप्रमाणे 300% इथे बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या दिशेने वेगवान मार्गस्थ होताना पाहिलाय. 28 धावा झाल्यात. निचिकेत या संघाचा प्रमुख बॅटर आहे आणि त्या बॅटरच्या बॅट मधून देखील चांगल्या धावा आपण या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पाहिल्यात आणि इथे धावसंख्येला आकार देण्याचं काम देखील तिथे सुरू आहे. चेंडू देखील पायावरती आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि लगेच आपण वळतोय फ्रेंडशिप कप पुनीतदादा बालन ग्रुप स्ट्रॅटेजिक टाइम आउट याकडे आपण वळतोय. 1 मिनिटाचा अवधी असेल आणि या 1 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण रणनीती आखताना प्रत्येक खेळाडूला पाहतोय. बॅटिंग टीम त्याचबरोबर फिल्डिंग टीम ड्रिंक्स ब्रेक आणि त्यामध्ये हायलाइट्स आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील ज्या मुख्य स्क्रीन वरती आहेत. हे महत्वाचं क्षण आहे. तर यानंतरची मॅच आहे नुमोवी स्टॅलियन्स विरुद्ध गुरुजी तालीम टायटन्स या 2 संघामध्ये. गुरुजी तालीम टायटन्स आणि नुमोवी स्टॅलियन्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण प्लेइंग लिस्ट सुपूर्द करा आणि टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहा. टॉस होणार आहे इनिंग ब्रेक मध्ये हे लक्षात ठेवा. त्यामुळे 4 षटकांचा अवधी आपल्याकडे आहे. आपण 4 षटकानंतर संघनायकांना ग्राउंड्स मध्ये पाठवा. तर सध्या आपण टीम लिस्ट तयार करा आणि टॉस झाल्यानंतर लगेचच आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या. या प्रक्रिया आहे त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यापूर्वीच्या आणि त्या प्रत्येक संघनायकाने व्यवस्थितपणे पार पाडा. तर मैदानामध्ये आपण पाहिल्या हायलाइट्स बघितल्या. 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. माणिकचंद ऑक्सिरीज माणिकचंद उद्योग समूहाचा एक उत्पादन आहे जे 2002 पासून ग्राहकांच्या सेवेत आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा आणि विशेष म्हणजे रिव्हॉल्युशनरी ऑक्सिजनेशन प्रोसेसच्या माध्यमातून 300% जास्त ऑक्सिजन या पाण्यामध्ये मिसळलेला आहे. भरपूर न्यूट्रिएंट्स असलेले पाणी मानवी शरीराला उपयुक्त आहे. माणिकचंद ऑक्सिरीज फक्त मानवाच्या आरोग्याचीच नाही तर पृथ्वीच्या इको हेल्थ सुद्धा काळजी घेतं. कारण ही जी पाण्याची बाटली आहे ही 100% पुनर्वापरासाठी उपयोगात आणता येते. पांढऱ्या आणि लाल रंगामध्ये असलेले हे डिझाईन्स प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या अर्थातच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आहे. खर तर 200 पेक्षा जास्त ब्रँड माणिकचंदच्या या पाण्याच्या प्रॉडक्टला कॉपी करत होते आणि त्यासाठीच एक वेगळी डिझाईन ग्राहकांसमोर माणिकचंद उद्योग समूहाने आणलेली आहे. 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि पुन्हा एकदा नवा दम, नवा उत्साह, नवा जोश, नवा जल्लोष. मॅच सुरू होणार आहे. कसबा सुपर किंग्स मानाचा पहिला गणपती आहे आणि त्यामुळं पुण्याचा तो मान आहे. आज पाहायचंय मानाचं पहिलं पान त्यांच्याकडे असतं. इथे सुद्धा विनायकला गोलंदाजीसाठी आणलं जात आहे. 50 वर्षावरील खेळाडू गोलंदाजीसाठी येत आहेत.
खूप पूर्वीपासून आम्ही विनायकला बघतोय क्रिकेट खेळताना. आज वयाची 50 उलटल्यानंतर सुद्धा विनायक खेळतायत ही निश्चित एक चांगली गोष्ट आहे. खेळाडू आपलं आरोग्य कसं सुदृढ ठेवू शकतो याचं उदाहरण तुम्हाला विनायक यांच्या माध्यमातून बघायला मिळेल. नचिकेत 6 वरती, आकाश 16 वरती, तर 3 बाद 29 कसबा सुपर किंग्स 5व्या षटकाची सुरुवात. वाह, काय फटका इथे सजवला आहे. परंतु गोलंदाजीची जी धमक आहे त्याचं देखील कौतुक करावं लागेल. विनायक जर आपण पाहिलं तर 50+ नव्हे तर 60+ देखील असू शकतात. त्यांच्या बॉडी लँग्वेज वरती देखील आपल्याला हे पाहायला मिळत आहे. परंतु जो जोश आहे तो मात्र कुठल्याही प्रकारचा कमी नाहीये. चौकार आलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना देखील आपण विनायक यांना पाहतोय. अप्रतिम असा फटका खेळलाय. परंतु विनायक यांचं देखील मी कौतुक त्यासाठी करेल की एवढं वय होऊन सुद्धा ते मैदानामध्ये इतक्या जोशामध्ये या स्पर्धेमध्ये ते सहभागी झालेत. त्यांचं कौतुक हे करावंच लागेल. शैलेश सरांचं अजून एक स्किल आमच्या समोर आले की एखाद्या व्यक्तीला फक्त बघून ते त्यांचं वय परफेक्ट सांगू शकतात. इथे देखील निचिकेत याच्या बॅट मधून चौकारापाठोपाठ षटकार येतोय. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39. 3 गड्यांच्या मोबदल्यात. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार बा असो दे. मोरया मोरया गणपती. 39 धावा धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शैलेश सरांना काही लोकांना जन्मजात प्रतिभा असते, त्यांच्याकडे ती विश्वदत्त देणगी असते. साई पॉवर हिटर्सचा संघाचा नावाप्रमाणे खेळ पाहायला मिळाला. शुभेच्छुक नाद ब्रह्म सर्व वादक गेल्या वर्षीचा विजेता संघ होता साई पॉवर हिटर्स. मात्र यावर्षी आज सौरभ पाळे सरांनी शैलेश सरांचं खूप छान समालोचनाबद्दल कौतुक केलेलं आहे आणि शैलेश सरांची एक नवी प्रतिभा आपल्या समोर आज येते. काही लोक वय लपवतात आहे ना, तर निश्चित अशा प्रसंगी मला वाटतं शैलेश सरांची मदत होऊ शकते लोकांना की या व्यक्तीचं खरं वय काय आहे ते आपण शैलेश सरांना विचारू प्रत्येक वेळेस. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि निश्चित निर्धाव ठरेल इथे. नचिकेत आणि आकाश या दोघांना आपण बघतोय फलंदाजी करताना. दोघांनी छान बॅटिंग केली इथं. 10 चेंडूमध्ये 20 धावा, 200चा स्ट्राईक रेट नचिकेतकडे. 12 चेंडूमध्ये 16, जवळपास 133-34चा स्ट्राईक रेट आकाशकडे देखील आहे. दोघंही चांगले खेळत आहेत. 5व्या षटकामध्ये 43 धावा. अजून थोडासा वेग वाढवणं गरजेचं आहे स्लॉग ओव्हर्समध्ये, कारण शेवटची 3 षटके शिल्लक असणार आहे. विनायक गोलंदाजी मार्कवर. चेंडू फॉलो केला जातोय. बाहेर चेंडू होता मात्र चांगला ठरेल. आणि याच बरोबर इथे विनायक यांना आपण स्क्रीनवरती बघतोय. आज 50 उलटल्यानंतर देखील त्यांचा हसरा चेहरा समोर येतोय. तितक्याच आनंदानं क्रिकेट खेळता येते आणि त्यांच्यातला खेळाडू अजून जिवंत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण तुमच्यातला खेळाडू जिवंत असेल तर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचा ग्लो दिसतो, एक प्रकारचं तेज येतं आणि ते कायम राहतं. त्यामुळं खेळ सातत्याने आपण खेळत राहिलो पाहिजे, खेळापासून दूर जाता कामा नये. 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता बघा ना, मी खरं तर उद्योजक आणि या स्पर्धेचे निर्माते, संकल्पक, उद्गाते, शिल्पकार सन्माननीय पुणेदादा बालन सरांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. 50 वर्षापूर्वी पुढील खेळाडूंना खेळण्याचा निर्णय घेतला नसता तर हे खेळाडू कुठेतरी बेडवरती, घरात सोफ्यावरती बसून मोबाईलवरती मॅच बघत राहिले असते, टी व्हीवरती मॅच बघत राहिले असते, ते ग्राउंड्सकडे आले नसते. किंवा एकदम खेळाचा भाग आहेत म्हणून कदाचित मार्गदर्शन म्हणून गोटामध्ये बसले असते, अर्थात ते डगआउटमध्ये बसले असते. पण प्रत्यक्षात खेळण्याची संधी त्यांना मिळते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आपल्याला सगळं काही दाखवतोय. रुपेन हे देखील चांगले खेळाडू आहेत. खूप चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग त्यांच्या आतापर्यंत बघितली आपण. परत एकदा रुपेन यांना बघतोय. आतली कड घेतल्यानंतर यष्टीरक्षक वेगाने पुढे येतोय, चेंडू अडवतोय. आकाशला मोठा फटक्यापासून लांब ठेवलं रुपेननं. 6व्या षटकामध्ये 43 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये कसबा सुपर किंग्स. हा नक्कीच मागच्या षटकामध्ये जी आपण गोलंदाजी पाहिली, काही धावा आल्यात परंतु काही निर्धाव चेंडू देखील आलेत
आणि त्यांचा आनंद जे निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर षटक संपल्यानंतर प्रामुख्याने गोलंदाजाच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य सर्व काही कष्ट दूर करणारं होतं. इथे देखील आपण पाहतो रुपेन वयाची 40 उलटलेला खेळाडू आहे आणि गोलंदाजीची सुरुवात इथे अप्रतिमरित्या करतात. हलक्या हाताने चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून इथे डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाने पायाचा वापर करत असताना चेंडूला अडवलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 44. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत 44 धावा या 3 गाड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. त्यामध्ये नचिकेत याचं फार मोठं काम आहे, कारण 11 चेंडूंमध्ये ते 20 धावांवरती खेळतायत. चेंडू उल्टा पुल्टा, हो गई गलती, हो गई भूल, यहां पे हो गई दांडी 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 गुल. चौथा बॅटर त्रिफळाबाद, बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद होईल. नचिकेत खूप चांगला खेळत होता. नचिकेत बॅटवरती चांगला बॉल मध्यावरती येत होता. अशा परिस्थितीमध्ये उलटा शॉट खेळण्याची दुर्बुद्धी आणि 2 पायाच्या मधून चेंडू उजव्या डाव्या एष्टीवरती आदळतोय. नचिकेत बाद होईल. रुपेनला यश इथं मिळतंय. जो स्लोवर वन बॉल असतो, निश्चित असा रिव्हर्स खेळणं कधी कठीण असतं. माझ्या शेजारी शैलेश आहेत, चांगले गोलंदाज आहेत. 40+ क्रिकेटसाठी देखील भरपूर गोलंदाजी केली असेल. काय असतो गोलंदाजा पवित्रा, ज्यावेळेस एखादा फलंदाज दाखवतो की मी आता रिव्हर्स खेळणार आहे? असं काही नाही आहे. जी आपली लाईन लेंथ आहे त्याच लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी करावी लागते, कारण अलीकडचं जे क्रिकेट आहे ते प्रामुख्याने फार फास्ट झालेलं आहे. पहिलं क्रिकेट असं नव्हतं, चेंडू देखील तसे नव्हते, बॅट देखील नव्हत्या जशा आत्ता आहेत. पहिला एक चेंडू खराब होण्यासाठी देखील 15 दिवस लागायचे, तो चेंडू लवकर खराबही होत नव्हता. परंतु आत्ताची चेंडू, पहिला चेंडू ज्यावेळेस बॅटवरती येतो त्यावेळेसच असं कुठेतरी वाटतं की हा 10-12 दिवस खेळलेला चेंडू आहे. त्यामुळे चेंडूंमध्ये देखील बदल झालेत, बॅटी बदलल्यात आणि क्रिकेट आता फार फास्ट झालंय. त्यामुळे पहिल्याचं क्रिकेट आता जर आम्ही पाहिलं ना, तर पहिल्या जशी गोलंदाजी होती, जी वाईड यॉर्कर करणे, बॅटर पासून दूर ठेवणे आणि तोच रिदम अजूनही माझ्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला कधी जर बघायला मिळाला तर तो तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. परंतु ही जी गोलंदाजी आहे आता, रुपेन यांची आपण गोलंदाजी जर पाहिली ना, तर स्टंप टू स्टंप कुठल्याही प्रकारची अतिरिक्त धाव खर्च केली नाहीये. चांगली गोलंदाजी इथे करतायत आणि तीच गोलंदाजी इथे प्रभावशाली कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. आणि एकच धाव या षटकामध्ये रुपेन यांनी 6 चेंडूंमध्ये फक्त इथे 4 धावा खर्च केल्यात आणि 1 बॅटर बाद केलाय. हा अनुभव रुपेन यांचा कामी आलाय. 47 धावा, 4 गडी बाद, 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. वरद आणि आकाश या दोघांना आपण बघतोय फलंदाजी करताना. वरद नवीन आहे, 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने घेतलेल्या आहेत. आकाश 15 चेंडूमध्ये 18 धावांवरती. अनिलनं पहिलं षटक हाताळलं होतं, 6 धावा खर्च केल्या होत्या आणि गडी बाद करताना यश आलं नव्हतं. तर अनिलला आता परत एकदा गोलंदाजीला यायचंय. 2 षटकं शिल्लक आहेत कसबा सुपर किंग्ससाठी. 47 धावांवरती ते पोहोचलेले आहे. जेमतेम 8 धावांची सरासरी राखण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. पण या स्पर्धेमध्ये आपण बघू, विजय मिळवायचा असेल तर मोठा स्कोअरच हाताशी लागतोय. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज अनिल वरदसाठी टाकणार आहे चेंडू. 7व्या षटकाची होते सुरुवात. बाहेरची कड, यष्टीरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतोय, मात्र बघा त्याला कुठपर्यंत धावत जावं लागतंय. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत वरदसाठी. 49 धावा, 4 गडी बाद कसबा सुपर किंग्स. नक्कीच प्रयत्न इथे मोठ्या फटक्यांचा आहे, तो देखील करावा लागेल, कारण म्हणावी तशी धावसंख्या अजूनही उभी नाहीये. वरद 3 चेंडूंमध्ये 4 धावा, तर अनिल पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या आणि या षटकाची सुरुवात 2 धावेने करतायत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. झालीये चूक आणि त्यानंतर डाव्या यष्टीचा घेतला जातोय चेंडूने वेध. विकेटचं होतंय पतन. त्रिफळा बाद होऊन 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. काहीशी पडझड इथे होतीये. शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंदाज चुकला आणि अंदाज जरी वरद यांचा चुकला तरी मात्र चेंडू इथे डाव्या यष्टीवरती जाऊन आदळला जातोय. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला देखील आपण पाहतोय. ग्राफिक्स अगदी सुरेखरित्या चौकार षटकारानंतर, विकेट्स नंतर आपल्याला मुख्य स्क्रीनवरती बाप्पाची विलोभनीय अशी
सुंदर अशी मूर्ती आणि सुंदर असं ग्राफिक्स पाहायला मिळत आहे. प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून या गोष्टींकडे देखील बारकाईने लक्ष दिलं जातं आणि त्यांचं देखील त्या बाबतीत कौतुक असेल. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये पहिला चेंडू फुल टॉस आणि या फुल टॉसला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. सचिन पहिला चेंडू इथे निर्धाव. अनिल यांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. ऊन थोडंसं मैदानामध्ये जास्त आहे आणि आपल्याला कळून येत आहे की अनिल यांनी जे गॉगल्स इथे परिधान केलेत आणि गॉगल्स परिधान करत असताना जी केलेली गोलंदाजी आहे. 49 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज तिथे प्रयत्नशील होते, चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात होते, परंतु चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेने 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ आणि संघाचं कसबा सुपर किंग्स अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 50 अप. पन्नास धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विविध सेलिब्रिटींच्या आवाजातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांची मनं रिझवणारे प्रतिथयश कलाकार, निवेदक, सूत्र संचालक सन्माननीय योगेशजी सुपेकर यांचं आगमन इथे झालेलं आहे. योगेश सरांचं मनापासून स्वागत करतो. 51 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये इथे आपण बघतोय. तर अनिलला यश मिळत आहे. एक फलंदाज बाद करत अनिलने या षटकामध्ये पुन्हा धावा अडवलेल्या आहेत. 11 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करत 2 फलंदाज अनिल बाद करतायत. 51 वरती 6. 7वं षटक संपलंय. यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा असो देची. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. अनिल यांनी जे मागचं षटक हाताळलं फक्त 2 धावा तिथे खर्च केल्या आणि दोन्ही बॅटर त्रिफळा बाद. प्रामुख्याने या गोष्टीकडे देखील आपलं लक्ष वेधू इच्छितो की दोन्ही बॅटर जे बाद करण्यामध्ये दिल्ली यांना यश मिळालं, दोन्हीच्या दोन्ही बॅटर इथे त्रिफळा बाद केलेत. म्हणजे अगदी स्टंप टू स्टंप अटॅक. 60व्या षटकामध्ये केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. मला वाटतं यष्ट्या देखील काहीशा इथे विखुरल्या गेल्यात आणि त्याची पडताळणी आपण क्लोज कॅमेऱ्याच्या अँगलने इथे पाहिलं की कशा पद्धतीने तिथे यष्ट्या उद्ध्वस्त करण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळालं. अंतिम षटक शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज इथे आमंत्रित केले जात आहेत. पहिला चेंडू वाईडिश लॉंग ऑफ सिंगल प्राप्त केली जाते. फार वेळानंतर ही 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 52. 6 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा. आठवं आणि शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू झालेलं आहे. 52 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये अधिकच्या धावा बनवत एक चांगला आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. स्टिअर केला चेंडू बॅकफूट पॉइंट वरून सीमारेषेवरती अडवला जातोय. क्षेत्ररक्षक विनायक तिथे आहेत, ज्येष्ठ क्षेत्ररक्षक, आणि तिथून धावा निश्चित प्राप्त करतील दोन्ही फलंदाज. नरेश सर, ही शेवटची ओव्हर आहे. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयार राहायचंय टॉस साठी. नुमवी स्टॅलियन्स आणि गुरुजी तालीम टायटन्स. चांगला फटका आहे आणि एकच धाव इथे पुन्हा एकदा घेणार आहे दोन्ही फलंदाज. कसबा सुपर किंग्स 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप कसबा गणपतीचं सुरू झालं. सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप सुरू झालं. वाईट चेंडू आहे इथे. एक अतिरिक्त धावफलकावर. तेव्हापासून आज तागायत हा गणेशोत्सव सातत्यानं साजरा होतो. कसबा गणपती गणेशोत्सव देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे येणार आहे.
एक अतिरिक्त धाव धावफलकाला पुढे घेऊन जाते. 57 वरती पोहोचेल, 56 वरती पोहोचेल हा स्कोअर. 57 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. अनिल च षटक आपण बघतोय. 2 वाईड आलेत लागोपाठ. पुन्हा एकदा वाईड आहे. तिसरा वाईड इथे. 6 चेंडूंचं षटक आता 9 चेंडूंचं होणार आहे. कदाचित त्यापेक्षा जास्त देखील होऊ शकतं, कारण काही गोलंदाज विकेट हॅट्रिक आपण घेताना पाहतो, काही बॅटर चौकार षटकार हॅट्रिक पाहतो, परंतु इथे अनिल यांची स्वैर अशी गोलंदाजी, वाईट बॉलची हॅट्रिक इथे गोलंदाजाने केली आहे. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. काहीसा अँगल इथे बदललाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या ऐवजी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने, राईट आर्म राऊंड द विकेटने इथे मारा करण्यासाठी जे सज्ज होते. पुन्हा एकदा एकेरी धाव इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 58 धावा, 59 धावा. 59 धावा झाल्यात. हा चेंडू देखील पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री जवळ खेळलाय. क्षेत्ररक्षण टीप मध्ये तैनात. सिंगल वेगवान आहे. दुसरीच्या प्रयत्नात इथे बॅटर बाद आहे की नाही याची पडताळणी तिसऱ्या पंचांकडे केली जाते. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. 59 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8व्या षटकामध्ये आपण बघणार आहोत. कसबा सुपर किंग्स फलंदाजाच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. आता तुम्हाला ते स्पष्टपणे ऐकायला येतील. साऊंड मधून. तर बघूया, लागोपाठ 3 वाईड आले या षटकामध्येच आणि त्यामुळे काही धावा जरूर प्राप्त झाल्यात. गोलंदाज अनिल कशा प्रकारे अष्टा उडवतोय हे बघा. आणि फलंदाज मात्र क्रीज पासून लांब आहे. मला वाटतं पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येणं ही केवळ एक औपचारिकता असणार आहे. यस, तिसरे पंच आपल्याला इथे स्पष्टपणे, मला वाटतं हा खेळाडू इथे मध्ये आल्या कारणाने, परंतु जो समोरचा अँगल आहे त्यामध्ये स्पष्ट दिसतंय. ज्यावेळेस चेंडू यष्ट्यांवरती आदळतोय त्यावेळेस बॅट नक्की कुठे. इथे 2 दिवे आहेत, लाल आणि हिरवा. कुठला इथे दिवा प्रज्वलित होईल. यस, रेड लाईट इथे दिसून येते. याचा अर्थ बॅटर ओयूटी आउट. रनआउटच्या स्वरूपात अजून एक बॅटर तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. यष्टीची चला आता मैदान गाजवू. असो हार बा असो देची. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. या इनिंगचे 2 चेंडू राहिलेले आहेत. नुमवी स्टॅलियन्स आणि गुरुजी तालीम टायटन्स दोन्ही कॅप्टननी प्लीज टॉस साठी यायचंय. समालोचन कक्षापाशी येऊन थांबायचंय. नुमवी स्टॅलियन्स आणि गुरुजी तालीम टायटन्स. साठ धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8व्या षटकातील शेवटचा चेंडू नाही. हा अजून एक टाकावा लागेल. धाव फलकावरती 61 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सागर आणि आकाश. सागर आता स्ट्राईक एंड वरती आहे आणि अखेरचा चेंडू सागरला खेळण्याची संधी मिळते. या चांगला फटका सागरचा. स्क्वेअर कट आहे. नो चान्स फॉर एनी फिल्डर. 4 रन. डीप कव्हर पॉइंटला शेवटच्या चेंडूवरती चौकार खेचत 65 वरती कसबा सुपर किंग्सला नेऊन पोहोचवलंय सागरनं. तर एक डाव इथे संपलेला आहे. पाहिलं आपण, सुंदर स्क्वेअर कट होता. थोडाच हवेत जरूर, मात्र 30 यार्ड क्लिअर केल्यानंतर क्षेत्ररक्षकाला फ्रेम मध्ये येऊ दिले नाही. सीमारेषेच्या बाहेर फटका. 65 धावा फायनल स्कोअर राहिलेला आहे 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये कसबा सुपर किंग्सचा. तर विजयासाठी 66 धावा बनवायच्या आहेत सूर्योदय रायझर्सला. सन्मानात्मक धावसंख्या इथे उभी केली असं म्हणावं लागेल. 48 चेंडूंमध्ये 65 धावा इथे बनवण्यामध्ये कसबा सुपर किंग या संघाने बाजी तर मारली आहे, परंतु त्या डिफेंड करण्यामध्ये त्यांचे गोलंदाज कामकाज करतील का. आपण स्कोर कार्ड पाहतोय. कसबा सुपर किंग या संघाचं आघाडीचा बॅटर आकाश नॉट आउट 18 चेंडूमध्ये 21. त्यानंतर
प्रणव 0 या धावसंख्येवरती बाद. भूषण देखील 0 या धावसंख्येवरती बाद झाले. त्यानंतर शशांक 5 मध्ये 5. त्यानंतर नचिकेत 12 चेंडूंमध्ये 20. त्यानंतर वरद 4 मध्ये 4. त्याचबरोबर सचिन 3 मध्ये 1. त्यानंतर सम्राट इथे 3 चेंडूंमध्ये 4 धावा. तर सागर नॉट आउट एका चेंडूंमध्येच 4 धावा. अशा एकूण 65 धावा झाल्यात. तर 66 धावींची गरज ही दुसऱ्या डावामध्ये विजयासाठी असेल. माफ करा सर, नुमवी आणि गुरुजी तालीम टॉस साठी या. नाणं द्या. कॉइन आहे. चला वारंवार आपल्याला या गोष्टीची माहिती दिली जाते. ज्यावेळेस टॉस करायचा असतो ना त्याच्या अगोदर दी प्लेइंग 11 इथे जमा करणं फार गरजेचं आहे आणि दोन्ही टीम्स या पुढील मॅच साठी सज्ज होतील. कसबा सुपर किंग आणि सूर्योदय रायझर्स या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेली लढत दुसऱ्या डावामध्ये देखील संपन्न होईल. 8 षटकांमध्ये 48 चेंडूंमध्ये 66 धावेंचा इथे पाठलाग करायचा आहे आणि तो यशस्वी पाठलाग असेल की या पाठलागाला रोखलं जाईल याची उत्सुकता देखील या संपूर्ण स्पर्धेला जे आलेले प्रेक्षक आहेत, काही खेळाडू आहेत, जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत त्यांना नक्कीच असेल. ही उत्सुकता फार महत्वाची असते. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येतील त्या अगोदर ती आपण इथे वळतोय. माननीय श्री मिलनजी कुलकर्णी सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. पुढच्या मॅचचा टॉस दोन्ही संघाचे संघनायक आणि लगेच आपण टॉस करण्यासाठी टॉस कडे वळतोय. आजच्या दिवसातली यानंतरची शैलेश सर 5वी मॅच खेळली जाणार आहे. नुमवी स्टॅलियॉन्स विरुद्ध गुरुजी तालीम टायटन्स. दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत, रणवीर आणि यज्ञेश. नुमवी स्टॅलियॉन्स टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. प्रथेनुसार अजित सरांनी चांदीचं नाणं टॉस जिंकणाऱ्या टीमला भेट द्यावं. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मिलिंद सर. टॉस आपण जो योग्य पद्धतीने इथे संपन्न केला त्याबद्दल तुमचं देखील विशेष आभार.
हे समालोचन कक्षामधून प्रेझेंटेशन सुरेखरित्या या स्पर्धेदरम्यान संपन्न केलं जात आहे आणि प्रत्येकाचा रोल प्रत्येक जण चोखपणे इथे पार पाडतोय त्याबद्दल प्रत्येकाचं कौतुक इथे करावं लागेल. चला मॅच कडे आपण वळतोय. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. स्टंप माईक देखील तिथे जोडले जातील आणि लगेच ओम तिथे अगदी वेगात जाऊन स्टंप माईक तिथे जोडून आलेत. बघूया आता त्यांचं काम कशा प्रकारे होत आहे त्याकडे देखील आपल्याला पाहावं लागेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती सिंगल. एकेरी धावेने 66 धावेंचा इथे सुरुवात केली जाते. पाठलागाला सुरुवात आहे. पाहूया या धावा इथे रोखल्या जातील की पूर्ण केल्या जातील. रखरखत्या उन्हामध्ये मनाला आल्हाददायी गारवा देणाऱ्या या फ्रेंडशिप कप 2025 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. दुसरा डाव या ठिकाणी चाललेला आहे आणि हा थेट चौकार. माझ्या आवाजाचा पायगुण संघाला चांगला मिळाला. बोलल्या बोलल्या चौकार. ही संकल्पना कोणी इथे लिहून आणत नाहीये. हे जे डोक्यामध्ये आहे ते ओठांवरती येत आहे. म्हणजे असं जे आहे ना जे घडतंय त्याच्यावरती तुमचं जे वक्तव्य आहे त्याच्यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. तुमचा पायगुण आणि चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ओहो हे आहा उसे कह दे ना, चड्डा को कह देना कल गोविंद कोर्ट में आ रहा है. ये चौका मैंने रोका है. 2.5 किलो के हाथों से चौका रोक दिया है मैंने भाई. ओए गोविंद, मामला यही रफा दफा कर देते हैं. अगर तूने कोई ऐसी वैसी हरकत की, अंपायर रहेंगे उस तरफ, मैच रहेगी इस तरफ. ताबड़तोड़ फैसला अभी के अभी. ये चौकार था, ये सिक्सर रहेगा. और फिर से एक बार चौका. क्यों चड्डा छटकना ही भूल गए चौका देख के. नक्कीच अप्रतिम असा फटका इथे खेळून काढलाय. लॉंग लेग सीमा जवळपास आणि त्या दरम्यान आलेला चौकार बघा. आखूड टप्प्याचा चेंडू त्याला अँगल मध्ये इथे लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढलाय आणि अनोख्या शैलीमध्ये इथे सरांनी या चौकाराचं वर्णन केलंय. त्यामध्ये आपण पाहिलं तर सिने अभिनेत्यांचे जे वेगवेगळे आवाज इथे आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यामध्येच या मॅचचं धावतं समालोचन देखील आपल्यापर्यंत येत आहे. धन्यवाद सर. असं समालोचन खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना देखील आवडतं कारण या वेगळ्या शैलीचं ते देखील सकाळपासून वाट पाहत होते. खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे. कमेंट्री के लिए 3 यार, आप में और कुलकर्णी सरकार. और ये लगा, क्या लगा सिक्सर. इसको लगा डाला. क्या बात है टीम झिंगालाला. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते आणि खऱ्या अर्थाने या षटकारानंतर टीम देखील पूर्ण जोशामध्ये आहे. बघा काय फटका इथे सजवला. स्टँड अँड डिलिव्हर इथे डीप काऊ कॉर्नर मध्ये. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. अगदी बारकाईने त्या चेंडूला फॉलो केलं जातं. बघा एवढ्या दूरवरचा चेंडू, एवढ्या वेगातला चेंडू आणि बारकाईने त्याला टिपणं. कॅमेरामॅनचं देखील फार चांगलं काम आपल्याला या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळत आहे. कॅमेराचं कौशल्य आहे. क्या मेरा क्या तेरा सब है उसका. ये कॅमेरामॅनचं कौशल्य आहे. मेरा क्या है, क्या मेरा है, कैमरा हम सबका है. कैमरा तो उसका है. और फिर से एक बार ये लगा सिक्सर. सरांचं आगमन होतं आणि सर आल्यापासून जी षटकारबाजी होते आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा या अगोदर ती केली, क्या मेरा और क्या तेरा. आमचे कॅमेरामन देखील क्लोज अँगल मध्ये तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत घेऊन येतील आणि ते देखील आपल्याला मुख्य स्क्रीन वरती पाहायला मिळेल. आमचे कॅमेरामन आपल्यापर्यंत पोहोचवतील. मॅच कडे देखील आपण वळतोय आणि पुढचा चेंडू. सूर्योदय जोरदार. गिरीश आणि वैभव अत्यंत सुंदर भागीदारी आतापर्यंत राहिलेली आहे.
आणि 5 चेंडूंमध्ये 22 धावा वैभव. खऱ्या अर्थानं संघाच्या वैभवात धावांचा भर पाडणारा हा फलंदाज आहे आणि गिरीश या ठिकाणी त्यांना साथ देतोय. खूप छान असा हा सामना या ठिकाणी रंगत आहे. याची देही याची डोळा आजचा हा रंगलेला सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. खूप आनंद या ठिकाणी आपल्या सर्वांना होतोय की वेगवेगळ्या शैलीतून आपल्यापर्यंत याचं समालोचन पोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी आणि मिस्टर खिलाडी शैलेश या ठिकाणी करत आहोत. क्या बात आहे. इथे मात्र हातातून चेंडू निसटतोय आणि त्या दरम्यान पंच कळवत आहेत बिना टप्प्याचा चेंडू बिबर. शैलेश सर खूप छान समालोचन. धन्यवाद सौरभ पाले यांनी हे समालोचन आपल्यापर्यंत आणि ही कमेंट आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. धन्यवाद सौरभ, आपला देखील विशेष करून आभार. या फ्रेंडशिप कप दरम्यान मॅचकडे आपण वळतोय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. हा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय. बॉल चाललाय डीप वाईड स्लॉंग ऑन डोक्यावरून सीमारेषा पार. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. मिळाल्या 6 धावा. आमचे मंडळ भारी फ्री हिटला सुपर हिट सिक्सर आपण या ठिकाणी पाहत आहोत. अगदी मनसे दाद द्यावी असा हा सिक्सर त्यांनी संघासाठी ठेवून दिलेला आहे. या गोष्टीचं एक कौतुक आहेच. हे कसे एकदम भिडतायत सगळे सूर्योदय आणि या संघ. एक चौकार षटकार पंतांनी आपले हाताचे पंख असे आसमंतात उडवलेत आणि वाईट बॉल दिलाय. या धावांचं रेल्वे इंजिन असं झुकझुक 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 करत 125च्या पुढे जाऊ 125 या प्लॅटफॉर्मवरती थांबवूयात असा माझा विश्वास या ठिकाणी आहे. या सगळ्या सामना आपण सगळेजण दिलसे बघत आहात. फ्रेंडशिप कप 2025 याचा आनंद घेतात. पुन्हा एकदा वाईट बॉल. 31 धावा झाल्यात. याचा आनंद आहेच. एवढे आमच्याही वाटेला नाहीत. तेवढे तरी आले तरी खूप काही होऊ शकतं. या सगळ्या गोष्टीला माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्या राहतील आणि कायम असणार. मैत्रीच्या नाव्यात सूर्योदय या ठिकाणी झालेला आहे आणि याचं श्रेय पुनीत बालन ग्रुपला जात आहे. अरे काय चाललंय काय साहेब. सामना चालू आहे तोच पाहतोय आणि हा सामना या ठिकाणी अत्यंत सुंदर असा रंगत आहे. गिरीश आणि वैभव दोघांची भागीदारी या ठिकाणी 32 धावसंख्या आणि टार्गेट आहे 66 धावांचं. शैलेशजी क्या बात आहे. 6 वर 6 कसंही तुम्ही टाका. पुढचा चौकार पहा. हा नक्कीच 66 धावेंचा इथे पाठलाग करायचा आहे आणि त्या दरम्यान ठोकलेला हा कणकरी चौकार 4 धावेंसाठी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा. एक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता किती वेगवान हा फटका होता. गॅप मध्ये चेंडू ढकलला आणि या मैदानामध्ये गॅप मध्ये ढकललेला चेंडू इथे सीमारेषेच्या पलीकडे देखील ट्रॅव्हल होतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 36 धावा. 36 धावा विदाउट लॉस. इथे देखील काहीच बदला तिथे केलंय आणि बॉलला पाठवलंय वाईड लॉंग ऑफ सीमारेषा पार. बस काय भावा. मिळाल्या 4 धावा. चौकार. जबरदस्त चौकार. संघनायक नवनाथ पठारे आपल्या दाढीवरून हात फिरवताना फलंदाजांना प्रोत्साहन देताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे आणि पुन्हा एकदा बॅटच्या अगदी रडार मधून समोरच्या दिशेने वेगवान फटका. बॅट मधून चेंडू ज्या वेळेस निघाला अगदी बंदुकीतून गोळी सुटावी तितक्या वेगात बॉल जाईल सीमारेषा पार. मनगटाचा केलाय वापर. बॉल करेल बाउंड्री लाईनची सफर. येईल चौकार. 4 धावा. क्या बात आहे. रखरखत्या उन्हामध्ये मनाला आल्हादही गारवा देणाऱ्या मैदानाच्या हिरवळीला गुदगुल्या करत चेंडू थेट सीमारेषा पार गेलेला आहे. क्या बात आहे.
पुन्हा एकदा दुसरा स्ट्रोक. पुन्हा एकदा जवळपास चेंडू बाउंड्री लाईनच्या आहे. फार मोठा चेस इथे आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत. इथे क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे अथवा नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून करणार आहोत. ऐकणे चौका पाहायचंय. लावरे तो व्हिडिओ. नक्कीच पडताळणी इथे सुरू आहे. बघा आपण अगदी क्लोज अँगल मध्ये देखील हे चित्र पाहू शकता. स्लो मोशन मध्ये कशा पद्धतीने इथे चेंडू अडवताना इथे नक्कीच काहीशी चूक होते आणि पंच कळवत आहेत. लगेच इथे निर्णय येतोय. 4 रन्स 4 धावा. लागोपाठचा तिसरा चौकार 4 धाब्यांसाठी. वैभव फार मोठं काम. नवनाथ पठारे यांनी आम्हाला चंदननगरला बोलवलं पाहिजे. 14 मेला बोलवणार आहे. त्याच्या आतमध्ये जेवण्याचं बघा काय ते समालोचकावरून. क्या बात. एवढं चांगलं खेळतायत पठारे. नवनाथ 1.5 महिने नुसतं प्लेयरला घासत होते तिकडं वाघुलीला नेऊन. बाबू चंदननगर पासून येरवड्याला पळवत आणायचे आणि स्वतः कार मधून जायचे. राव एवढे घासले फेलंदाज. एवढे कराव नुसता चौकार षटकार केवढी डस्टने शेट. सिक्सर राव. अंपायरचे हात दुखले चौकार सिक्सर देऊन. त्यांचा बायसेप वाढला शेट. नुसता चौकार असा करून आणि सिक्सर असा करून. 4 दिवसात पंचांचं वेट 68च्या पुढे गेले शेट. पुन्हा वाईट बॉल शेट. शोल्डरचा व्यायाम झाला ना शेट लगेच जाग्या हो. हा नक्कीच हे काहीसे व्यायामाचेच प्रकार आहेत. चौकार षटकार. अंपायरची तब्येत वाढली. समालोचकांची तब्येत उतरली. धावसंख्या 55 झाली आहे. पुढचा चेंडू. इथे देखील मोठा प्रहार. जशी उंची चेंडूने घेतली आहे लांबी मात्र इथे घेता येत नाही. परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र काहीशे अपुरे ठरतायत आणि झेल आता तो दिसतोय. 2 धाब्यांची इथे हमी मिळते. 2 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 57 विदाउट लॉस. 65 क्षेत्ररक्षणे असं पाहिजे जसं नुसतं उन्हा डोकं नुसतं तड 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 नुसता चौकार आणि षटकार लागू लागला नाही तर काय काय पंख आहे नुसता बॅटीचा. नुसता चेंडू हवेत खाली 1.5 वर्ष आलाच नाही राव. गिरीशला शांततेचं कबूतर आसमंतात उडवण्याचा सल्ला कप्तान पठारेंकडून. चेंडू देखील बिस्टाम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे पुन्हा एकदा झेल हातातून दिसतोय. चेंडू जेवढा उंचीवरती जातोय ना आपल्याला कुठेतरी असं वाटतं की हा सोप्पा झेल आहे. परंतु जेवढा उंचावरती चेंडू जातो ना तेवढा झेल घेण्यासाठी अवघड असतो. त्यांनी 2 झेल सोडलेले आहेत. त्या क्षेत्ररक्षकांनी कमीत कमी 4 बॉलर तरी जेवायला घालणं महत्वाचं आहे. 4 गोलंदाज जेवायला घाला लगेच तुम्ही झेल झेलणार. इथे गोलंदाज काहीशे नर्वस आहेत कारण संधी वारंवार निर्माण केली जाते परंतु झेल इथे टिपला जात नाहीये. पुन्हा एकदा एकेरी धावेचा प्रयत्न गिरीश यांचा आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 61. गिरीश आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 26 तर वैभव 8 चेंडूंमध्ये 30. 1 पाऊल पुढेच आहेत. तर भूषण गोलंदाजी मार्क वरती 61 झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. आणि इथे देखील ऑन साइडला फटका खेळून काढलाय. लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा शानदार असरदार योग्य पद्धतीने खेळलेला एक खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. हमें तो अपनों ने लूटा घरों में का दम था. बाउंड्री गई उधर हमारा फील्डर ही कम था. मामा ठाकूर. 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या अगदी बरोबरीत येते. 65 धावा झाल्यात.
विजयासाठी अजूनही एका धावीची गरज आहे. चला थोडस पटपट खेळा आणि नुमवी संघ मला वाटतं इथे क्षेत्ररक्षण करेल, त्यामुळे ही मॅच संपल्या एका लाईनीत एका ओळीत नुमवी संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठल्या प्रकारचा वेळ मध्यंतरीमध्ये खर्च करू नका, कारण ऊन जास्त आहे आणि ऊन जास्त असल्या कारणाने इथे पुन्हा एकदा झेल निसटतो आणि झेल निसटल्यानंतर हा विजयी चौकार आणि नाबाद या 66 धावा गिरीश आणि वैभव या जोडीने पूर्ण केल्यात. विजयी संघाचं अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. दणदणीत सूर्योदय रायझर्सने विजय मिळवल्याबद्दल या ठिकाणी साईराज यांच्याकडून संघाला उसाचा रस आणि त्याचबरोबर संघ दणदणीत विजय, दोन्ही फलंदाजांचा गौरव. क्या बात है. दोन्ही संघांचे मनापासून अभिनंदन. नुमवी स्टायलॉन्स संघनायक यज्ञेश विनंती करत संघ मैदानास तटस्थ. आहा स्वाहा. मॅन ऑफ द मॅच साठी प्लेयर्सनी मैदानाच्या बाहेर आल्यानंतर लगेच उजवीकडे प्रेझेंटिंग एरियामध्ये यायचंय. सूर्योदय रायझर्स, कसबा सुपर किंग्स मैदानातनं बाहेर लगेच उजवीकडे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच प्रदान करण्यासाठी प्रशांत स्वामी सरांना मी प्रेझेंटेशन एरियामध्ये आमंत्रित करतो. कसबा सुपर किंग इकडे या लगेचच. कसबा प्लेयर प्रेझेंटेशन एरियाकडे या. सूर्योदय रायझर्स. साथियों, मैं जिसके निवेदन के प्यार में हूं ये मिलिंद जी कुलकर्णी है. कोई आम निवेदक नहीं है. मैंने 3 बार उनको सुना है. देहू में 1 बार सुना, पुणे में सुना और दिल्ली में भी सुना है. उनका चेहरा देखते ही हमारा चेहरा कमल की तरह